असते तर शिवसेना फुटली नसती, असं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले. कसे पाहते त्याच्याकडे? एक गोष्ट अशी आहे की बाळासाहेबांचा एक इतिहास राहिलेला आहे. एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतु पक्षप्रमुखांनी पक्षप्रमुखाचं काम केलं पाहिजे आणि त्यांनी सत्तेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. ही जी एक शिवसेनेची परंपरा होती, ती परंपरा याच्यामुळे खंडित झाली, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे शिवसेना हा स्वार्थासाठी काम करणारा पक्ष नाही. ही जी काही एक शिवसेनेची महती होती ती तर कमी झालीच. आणि त्याच्याबरोबर तुम्ही ज्याला राज्यावर येतात त्यावेळेला तुमच्या बोलण्यावर सुद्धा मर्यादा पडतात. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागतं, पक्षप्रमुख म्हणून बोलू शकत नाही. आणि हे लक्षात घेऊन ते घडलं नाही. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या जी एक परंपरा राहिली की त्यांच्या घराण्यामधल्याच माणसांनी शिवसेनेचं नेतृत्व करावं. परंतु बाळासाहेबांची इच्छा होती की माझा एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे. ती इच्छा मात्र पूर्ण झाली नाही. ते एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केली. भाई मंत्रिमंडळाचा अजेंडा जो आहे तो लीक होतोय आणि त्यावरून विरोधक टीका करताना पाहिला मिळतो. विरोधकांना तर टीका करायची त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिकामध्ये त्यांनी नेहमी राहिलं पाहिजे. तसं असलं की आमचा कारभार सुधारतो असं लीक करणारी एखादी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई करता येते. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार. शरद पवार असं म्हणतायत की संजय राऊत असं म्हणतायत की शरद पवारांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, संजय राऊतांनी दावा केला. यावर काय बघा, संजय राऊत बोलतात ते फारसं सिरियसली कोणी घेऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण त्याचं ऐका. संजय राऊत म्हणतात की काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली नव्हती, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे बेईमानी करावी लागली. पण त्यांनी दावणीला बांधले ते कबूल करतात. बाळासाहेबांचं आयुष्य काँग्रेसची लढा देण्यामध्ये गेलं, ते तुम्ही सगळं फुकट घालवलं. ज्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधामध्ये बोललं गेलं त्याला बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं. त्या केंद्रीय मंत्र्याला मुंबई बंद करून टाकली. याला बाळासाहेब म्हणले. आणि त्याच्यामुळे बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना. त्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे पोहोचवला, त्यावेळी आपण पाहणी केली, त्यावेळी आपल्याला सांगितलं की भव्य असा दुसरा पुतळा उभारू. त्यावेळी आपल्याला टीका देखील झाली. आज पुतळा उभारणीच्या कामाला तुम्ही आहात, काय सांगा? खऱ्या अर्थाने एखाद्या वाईट गोष्टीतून पुतळा पडला, सगळ्यांनाच मनापासून दुःख झालं, वेदना झाल्या. परंतु याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं, अधिक चांगला पुतळा, अधिक उंच पुतळा उभा राहावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती आणि ती मी बोलून दाखवली. वाईट घडलं याच्याबद्दल काही मी समाधान नाही व्यक्त केलं. वाईट घडलेली गोष्ट ही वाईटच असते, त्याच्याबद्दल मनाला वेदना होत असतात. पण वाईटातून चांगलं घडणं ही एक म्हण आहे आणि तसं ते आज चांगलं घडतंय आणि भव्य असा पुतळा उभा राहतोय. आणि घाईघाईने केलेल्या पुतळ्याच्या ऐवजी भारतातल्या सर्वोत्कृष्ट मूर्तिकार हे ते शिल्प घडवत आहेत, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे उत्कृष्ट असं ते शिल्प उभं राहील, महाराजांचा पुतळा उभा राहील आणि महाराजांना वंदन करायला संपूर्ण भारतातील लोक या ठिकाणी येतील. मंत्रिमंडळाचा अजेंडा या ठिकाणी लीक शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर जे आहे ते मोडून काढण्यासाठी ठाकरे सेना जे आहे ते ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे. त्यांनी काल मंगळवारी ही आढावा बैठक देखील घेतलेली आहे. कोणी काय करावं याच्यावर मी कॉमेंट करू शकत नाही. जे लोक बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहेत ते तिथं राहू शकत नाही, कारण तिथं स्वातंत्र्यवीरांचा त्या ठिकाणी अपमान होतो. ज्या शक्तीशी बाळासाहेबांनी लढा दिला त्या अनिष्ट शक्ती जे पाकिस्तानचा पुरस्कार करतात अशा शक्तींबरोबर हातमिळवणी कोणीही करू नये असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्याला देशाचा अभिमान आहे आणि या देशाचे 2 तुकडे झाले, त्याच्यामधून पाकिस्तानची निर्मिती झाली, हिंदुस्थानची निर्मिती झाली. आपण हिंदुस्थानचे नागरिक आहोत. आम्ही सर्वधर्म समभाव मानतो, परंतु भारतामध्ये राहून जर कोण पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. भारतात राहून जर कोण खलिस्तान जिंदाबाद म्हणत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. आणि अशा प्रवृत्तीला बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला, ही वस्तुस्थिती. आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना राहुल गांधींनी ट्विट केला आणि श्रद्धांजली वाहिली. या संदर्भात काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला म्हणावंसं वाटतं. कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं, छत्रपतींचं गुणगौरव करायचा असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात. कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं याची एक प्रथा आणि परंपरा आहे, परंतु त्यांनी या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही. आणि त्याच्यामुळे सातत्याने ज्या मोदी साहेबांनी जगभरामध्ये आपलं नाव केलं त्यांच्यावर ते सातत्याने टीका करत असतात. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला तर त्याच्यावर सुद्धा कशा रीतीने टीका करायची याचं ते कारण शोधत असतात. त्यांनी कुठेतरी आपलं मन मोठं केलं पाहिजे,
त्यांनी मान्य केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा गौरव करण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं. भारताच्या नाविक दलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा उमटली तो क्षण महाराष्ट्रातला मराठी मनुष्य आणि शिवप्रेमी कधीही विसरू शकणार नाही. संजय पडते यांनी आपला राजीनामा दिलाय. गटबाजीला कंटाळून मी हा राजीनामा देत आहे. मी तेव्हाही बाळासाहेबांसोबत होतो आणि पुढेच बाळासाहेबांसोबत राहील असं त्यांनी म्हटलंय. तुमच्या संपर्कात आहेत? नाही, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहणार असेल तर त्यांना एकच मार्ग मोकळा आहे. माझी काय त्यांची भेट झालेली नाही, परंतु बाळासाहेबांचा विचार फक्त इथंच आहे. एवढं मी भाई, या तुम्हाला भाई, चर्चेखाली उद्धव ठाकरे अंगणवाडीच्या कोकण जत्रेला दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा उपस्थित करणार राहणार आहेत. आहेत. राहणार आहेत. खरं तर ते ह्याच्यासाठी जाणार होते आपल्या महाकुंभ.